निमंत्रित केलेलं आहे। सलामीची जोडी पहारे संघाने आपली मार्गस्थ करायची आहे। आताच या मैदानावर झालेला मागील सामना आपण त्या ठिकाणी पाहिला। एनआर बोरपाडा ए टीम चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली बिंदास। थँक्यू सो मच कॉम्बॉक्स। चला बिंदास देखील जॉईन झालेत आमचा व्यासपीठावरती आणि आपण त्याला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत। बघा या स्पर्धेकरिता आपल्याला जी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे गुरु 8 सार्थक अंबाडी नाका यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मेडल देखील आपण पाहतोय आणि हा मेडल जो आहे आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय निधी पेंट्स सिमेंट सप्लायर्स अँड हार्डवेअर्स यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे। आणि त्याचबरोबर स्वीट बॉक्स जो आहे तो अंबाडी नाक्यावरचा बहुचर्चित असलेला स्वीट बॉक्स अर्थात जनता स्वीट्स यांच्या माध्यमातून। आणि सुमित पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण बिंदासला हे पारितोषिक सन्मानित करायचं आहे। कमालीचा खेळ राहिला बिंदासच्या माध्यमातून 33 धावेंचा तो ग्रेट नॉक आणि काय कमालीची बॅटिंग पाहिली होती। बॉलिंग ही चांगली केलेली परंतु बॅटिंग मॅचला घेऊन गेले, संपूर्ण मॅच कंट्रोल मध्ये केले आणि जिंकवताना आपल्या संघाला वेल डन अँड वेल प्लेड बिंदास। चला आता सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात होते। पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय बोरपाडा संघाकडनं यश आणि सलामीची जोडी त्या ठिकाणी पहारे संघाकडनं आली ती नितेश आणि जगदीश। नितेश आणि जगदीश पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय, हाणामारीचं षटक म्हणता येईल। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न पहारे संघाकडनं त्या ठिकाणी केला जाईल। नितेश आणि जगदीशाची सलामीची जोडी आणि पहिलंच षटक हाताळण्यासाठी येते तो बोरपाडा संघाकडनं यश, ज्याच्या नावामध्ये यश आहे। बघूया आपल्या संघासाठी किती यश मिळवून देतोय। पॉवर प्लेचं षटक, पहिला चेंडू, 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उत्स्फूर्त असा प्रेक्षकांचा पाठिंबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यश त्या ठिकाणी पार करतोय, पंचांना चेंडू टाकतोय। पहिला चेंडू त्या ठिकाणी अगदी बॅटच्या खालच्या दिशेने चेंडू निघतोय, सरळ प्रेक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय, निर्धाव चेंडू जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही, चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणता येईल। हळूवार टाकलेला चेंडू, फलंदाजाला काही समजला नाही, चेंडू सरळ निघून गेला तो प्रेक्षकांच्या हातामध्ये। पुन्हा चेंडू टाकतोय यश, हा चेंडू आणि सरळ उंचावून भिरकावून दिलाय ते चेंडू सीमारेषेकडे, मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातात, मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं त्या ठिकाणी उघडतोय तो नितेश। सरळ थोडा पुढे आला आणि चेंडूला भिरकावून दिला, सरळ लॉंगॉनच्या आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू अडवला गेला, मिळाल्या त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र संघाचं खातं उघडतोय तो नितेश। पुन्हा एकदा यश, बॅटची हलकीशी कड घेऊन त्या ठिकाणी फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला तर दरम्यान मिळते ती 1 धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 3। आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो जगदीश। पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारचं हाताळतोय। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 3 चेंडूवर मात्र धावसंख्या झालेली ती 3। पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली। पुन्हा एकदा यश जगदीशसाठी, हा चेंडू मात्र आता कव्हर पॉइंटच्या रिजन मधून चेंडू काढलाय, चेंडू जातोय त्या ठिकाणी, मिळते ती 1च धाव। 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर त्या ठिकाणी झेपावतायत, मिळाली ती एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलंय। धावसंख्या पुढे हळूहळू सरकते, धावसंख्या होती ती 4। 4 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या ती 4। अजित, एखादा फटका जर या ठिकाणी मोठा खेळला गेला तर निश्चितच धावसंख्या एक चांगल्या प्रकारची उभारली जाईल। नक्कीच जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजाला मार्जिन ऑफ एरर कुठेतरी कमी असतं, बेनिफिट असतं बॅटरसाठी या षटकामध्ये जास्तीच्या धावा एक्झिक्यूट करण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील।
पुन्हा एकदा यश त्या ठिकाणी. आता मात्र चेंडू सीमारेषेकडे ढकललाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि मिळाला एक खणखणीत असा उत्तुंग षटकार. जशी आम्ही चर्चा केली त्याप्रमाणे चेंडू त्या ठिकाणी सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि मिळाला ते एक उत्तुंग असा षटकार. आणि षटकाराने मात्र धावसंख्या पुढे झपकन सरकली, धावसंख्या मात्र पोहोचली दुहेरी आकड्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावसंख्या झाली ती 10. नक्कीच नितांत गरज होती या फटक्याची. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर डी बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मधून बॉलला पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू सर ठोकलाय. स्प्रे ओके. स्प्रे अवेलेबल नाहीये, स्प्रे साठी माणूस गेलेला आहे मेडिकल मध्ये. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला 10 धाबा जोडल्यात. 12.00च्या सध्याच्या घडीला ॲव्हरेजने धाबा बनवल्या जातात. जे बी स्पोर्ट्स पहारे संघ आणि दुसऱ्या बाजूने एनआर बोरपाडा बी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आणि ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिलाय, पहिल्या 4 चेंडूवरती गोलंदाज यशने स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती बॅटर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असताना नितेशचा बॅटमधनं बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मधून एक तगडा स्ट्रोक फेकलाय, सिक्सर आलाय आणि त्याचमुळे डबल फिगर डबल डिजिट मध्ये धावसंख्या जात असताना स्कोरबोर्डला 10 धाबा जोडल्यात. याच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, कारण प्रत्येकी षटकामध्ये तुम्ही 10च्या सरासरीने 10च्या ॲव्हरेजने जरी धाबा बनवल्या तरी एक चांगली टोटल बल्कावरती जरूर उभी राहू शकते आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील या मासमध्ये. पॉवर प्लेचं निर्बंध आता इथनं एका चेंडूच्या नंतर हटणार आहे आणि अंतिम बॉल आहे. बॅटर नितेश ओ इथे आउट साइड ऑफ स्टंप बॉल ठेवला होता, बॅटच्या रडारपासून दूर होता, बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये कनेक्शन करतोय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती अगदी वेगाने कंप्लीट झाली आहे. आणि सिंगल धावेच्या पद्धतीने जर पाहिलं तर एका षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. स्कोरबोर्डवरती धाबा जोडल्यात 11. एक षटक कंप्लीट झालाय, 11वरती 0. चांगल्या प्रकारचं षटक म्हणता येईल, परंतु तेवढ्याच चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11, बिनबाद 11शी चांगल्या प्रकारची धावसंख्या त्या ठिकाणी उभारली. आणि आता मात्र दुसरं षटक जे आहे ते कोण हाताळण्यासाठी येते पाहूया. दुसरं षटक मला वाटतं एनआर बोरपाड संघाकडनं निखिल याच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी कर्णधाराने सोपवलेला आहे. बघूया आता निखिल काय करतोय आपल्या संघासाठी. कर्णधाराचा विश्वास त्या ठिकाणी निखिलवर आहे आणि निखिल मात्र आता पुढचं षटक घेऊन त्या ठिकाणी मार्गस्थ होतोय. मात्र अजूनही त्या ठिकाणी पहारा संघाकडनं जर आपण पाहिलं तर नितेश आणि जगदीश ही सलामीची जोडी अजूनही त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहिली आपण. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ त्यांनी 6 चेंडूमध्ये 11 धावा त्या ठिकाणी जमावलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि आता दुसरं षटक त्या ठिकाणी घेऊन येतोय तो निखिल. चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते अर्थातच भूमिक स्पोर्ट्स आणि त्यांच्या नंतर जर पाहिलं तर गुड मॉर्निंग क्लब यांच्या वतीनं पाहू शकता ती स्पर्धा आणि एस के एंटरप्राइजेस यांच्या वतीने स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीवरती दाखवली देखील जाते. आणि बर्ड आय व्ह्यू ड्रोन व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तीच मानसिकता बाळगत असताना एक चांगली संकल्पना इथे केली आणि रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघू शकतात. इकडे देखील षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती बॉलिंग मार्कवरती ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या जर पाहिलं तर गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना बघू शकतात निखिल. आणि दुसऱ्या बाजूने नितेश ज्याने देखील खूप चांगला खेळ केला. 5 चेंडूचा खेळ अखेरीस त्याने वैयक्तिक 10 धावा बनवल्या स्कोरबोर्डला. ओ इथे देखील फटका वेगाने खेचायचा होता बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये, परंतु कनेक्शनच बनलं नाही आणि त्याचमुळे सरळ बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुभाषजी पाटील जिडके यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम या साहेब. आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये एवढं विराजमान व्हायचं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
चला आजचा अंतिम दिवस आहे आणि त्या अंतिम दिवसामध्ये पाहू शकतात की वेळ थोडासा वाचवायचा आहे मित्रांनो. जी काही बाधा मैदानाच्या आतमध्ये आली असेल तर आपण ती लगेचच सुधारून मॅच सुरू करायची विनंती असेल, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिमचे सामने देखील कंप्लीट करायचे आहेत. दरम्यान एनआर बोरपाडा बी संघ आणि दुसऱ्या बाजूने जेबी स्पोर्ट पहारे संघ, दोन्ही संघ जर पाहिलं तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची चर्चा या दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे आणि चांगलं प्रचलित क्रिकेट खेळतायत दोन्ही संघ. आणि त्याचमुळे सध्या या मॅचमध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. चेक. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बीएस चॅम्पियन्स ट्रॉफी आणि बीएस 40+ बिग बॅश लीग शुभागमन होतोय. झिडके गावातील ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि निश्चितप्रमाणे ज्यांनी आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक व झिडके स्कूल कमिटी चेअरमन आमचे पिताश्री सन्माननीय सुभाजी श्रीरंग पाटील यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तसेच भिवंडी तसेच अंबाडी कुडूस आणि वाडा या विभागाचे 40+ सचिव जगदीश जाधव यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती यायचंय आणि या मंचाची शुभ वाढवायची. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यानंतर नवीन फलंदाज येतो तो रुपेश. आपण पाहिलं होतं की नितेशांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, पण तो जायबंदी झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की आता जास्त वेळ आपण खेळपट्टीवर राहण्यापेक्षा फटके मारण्याचा प्रयत्न करू आणि एक फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र त्याचा बळी त्या ठिकाणी गेला. आता पुन्हा एकदा चेंडू सुवेलेकच्या दिशेने ढकललेला आहे. एक धाव त्या ठिकाणी घेत आहेत. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या होती ती 12. 1 बाद 12. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र बघू शकतात. निखिल डोंगरेच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर आपलं वर्चस्व गाजवत असताना विकेट मिळून दिली आहे आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती तो खर्च करतोय आणि संघाची टोटल स्कोरबोर्डला जर पाहिली तर 12 आकड्यावरती चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज निखिल डोंगरे. मैदानाच्या आतमध्ये पावलांमध्ये थोडीशी गडबड होत असताना बघू शकतात. रनअप तिथे चुकलं गेलं आणि त्याचमुळे कुठलंही चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी ते न उचललेलं चांगलं असतं आणि त्याचमुळे रिटर्न येतात आपल्या क्रीजवरती. सध्या जर पाहिलं तर जगदीश आणि रुपेश खेळ करतायत आणि धावा जोडाव्या लागतील. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलाय, सरळ वेगाने टाकला होता आणि फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेरनं बॉल निघून गेलाय. अंपायर सिग्नल वाईट. अवांतर धावेने त्या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. समोर आहे तो जगदीश आणि हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसरावतोय आणि मात्र झेल पकडण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होतोय आणि जगदीशची खेळी त्या ठिकाणी आता संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्की झालं भिडलं होतं. ज्या पद्धतीचे चेंडू टाकले जातात त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील सजवलं होतं या मॅचमध्ये. पहा, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण झालं भिडलं होतं. त्या बरोबर जाल्यामध्ये तिकडे खेळाडू अडकले गेलेत आणि त्याचमुळे हा दुसरा झटका, दुसरा विकेट येत असताना बघू शकतात. 1.4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. 13 धावा स्कोरबोर्डला बनल्या गेल्यात, परंतु पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडल्या गेल्या होत्या. तिथनं जर पाहिलं तर ॲव्हरेज 44चा दाखवला होता, परंतु निखिल डोंगरेने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध केलंय आणि एकंदरीत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना माफ करा 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळवून दिल्यात आणि स्कोरबोर्डला आता 13 धावा जोडल्यात. चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू अजूनही चांगले टाकावे लागतील या मॅचमध्ये. नवीन फलंदाज आलाय तो केवल. पुन्हा एकदा निखिल चेंडू टाकतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कड घेऊन त्या ठिकाणी एस्टेक्स यांच्या हातामध्ये जातोय आणि सलग 2 चेंडूवर त्या ठिकाणी 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळते ते निखिलला. धन्यवाद समालोचन कक्ष. यापुढे होणारा सामना मी कुडूसकर आणि चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचा आहे. मी कुडूसकर आणि साई बालाजी चॅम्पियन्स. त्यानंतर आपण नित्य वज्राई दोस्ती ग्रुप आणि त्याचप्रमाणे MG भासे. त्यानंतर होणारा सामना, पण तत्पूर्वी आपण टॉस कडे जाणार आहोत. मी कुडूसकर आणि साई बालाजी चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता त्वरित यायचंय विना विलंब.
चांगली गोलंदाजी करतायत. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट होत असताना बघू शकता स्कोरबोर्डला 13 धावा जोडल्यात. विकेट चा रेशो आणि डॉट बॉलचा रेशो या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात आपण बघू शकतात. निखिल डोंगरेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सध्या जर पाहिलं तर JB स्पोर्ट पहारे संघ अडचणीत सापडला आहे आणि इथनं बाहेर पडावं लागेल, कारण एकंदरीत 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि प्रति बॉल तुम्ही 2 किंवा 1 ची सरासरी जरी मेंटेन केली तर एक चांगली टोटल बनू शकते. ओ इथे देखील आउटसाइड ऑफ स्टंप टाकला आहे. फर्स्ट व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर बॉल होता आणि त्याचमुळे पुंसांनी या बॉलला दंडित केलंय. पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून सिग्नल व्हाईटचा येतोय. 14 धावा स्कोरबोर्डला सोडल्यात आणि एकंदरीत षटक क्रमांक दुसरं चालू आहे बॉलिंग ट्रॅकवरती. निखिल डोंगरे अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल. ओ इथे बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय आणि निघून जातोय सरळ मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू पुढे सरसावतात, बॉल रिटर्न करतात. एक सिंगल धाव. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 15 धावा आणि त्यानंतर 3 विकेट स्कोरबोर्डला. चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलं होतं निखिल याने. फक्त 4 धावा त्या ठिकाणी दिल्या आणि 4 धावा देऊन जवळजवळ 3 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसरे षटक हाताळलं निखिल याने आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 4 धावांमध्ये 3 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3 बाद 15. आता मात्र नवीन षटक घेऊन येतोय रोहन. याच गतीने धावा जोडल्या तर एकंदरीत 30 धावा फलकावरती उभ्या राहू शकतात, परंतु एक सेफ टोटल नाही आहे, कारण या विकेटच्या पटलावरती धावा बनतात. जरूर रात्रकालीन क्रिकेट खेळतात. जशी स्पर्धा पुढे सरकतीये तिथे जर पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व जास्त प्रमाणात बघायला मिळतंय, परंतु या मैदानावरती आणि या विकेटवरती धावा खूप जास्तीचा आपण बघू शकलात. पहिल्या मॅचमध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील धावा बनल्यात. आता इकडे तुम्हाला एक सेफ टोटल फलकावरती उभी करायची असेल. अजित, आपण पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये जे सामने दुसऱ्या सामने जे पाहिले 2 सलग जे सामने झाले त्याच्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये मात्र जास्त धावा आलेल्या आहे. बघूया या षटकामध्ये सुद्धा तेवढ्या धावा येतात की काय. चांगल्या प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला. पहिलाच चेंडू हाताळलेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. आपण मागच्या 2 सामन्यांमध्ये जे पाहिलं तर तिसरं षटक त्या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा जमवल्या गेल्या. मात्र आता तिसरं षटक टाकलं जाते. यामध्ये आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. हा सुद्धा निर्धाव चेंडू पडतोय. सलग 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकतोय. कुठल्या प्रकारची धावसंख्या वाढत नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला बोरपाडा संघाकडनं होते. पहिलं षटक आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी यशनी टाकलं, त्याच्यामध्ये 11 धावा मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा निखिलने खर्च केला आणि तिसरं षटक आता जे टाकतोय रोहन, आतापर्यंत झालेल्या 2 चेंडू दोन्ही चेंडू त्या ठिकाणी धाव टाकलेत. पुन्हा दोन्ही फलंदाजामध्ये थोडासा कानमंत्र झालेला आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो रोहन. हा चेंडू मात्र सीमारेषेकडे ढकललाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतोय त्या खणकडे जसा चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. चांगला फटका होता. बॅटच्या रडारमध्ये जसा चेंडू आलाय खाली क्षेत्राची निवड केली आहे आणि वाकड एरियामधून बॉलला पाठवून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याचा अखेरीस चौकार ठोकलाय आणि नितांत गरज होती या चौकाराची, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत गोलंदाज रोहन, तिथे तिसऱ्या बॉलवरती आघात करत असताना बॉलला पाठवले सरळ लॉंगलेग आणि स्क्वेअरलेगच्या मध्यातनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच पद्धतीचे फटके तुम्हाला खेचावे लागतील. पेनल्टी षटक आहे आणि या षटकामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बॅटरच्या माइंडमध्ये हेच असतं की धावा जास्तीचा बनवू आणि त्याच पद्धतीने हा फटका तिथे प्रेमने खेचला आहे. JB स्पोर्ट पहारे संघ अडचणीमध्ये सापडला आहे आणि बाहेर काढण्याचं काम प्रेम करतोय सध्या मॅचमध्ये आणि त्याच इंटेन्शननं चांगली बॅटिंग करावी लागेल अजूनही उर्वरित षटकांमध्ये. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 19 धावा स्कोरबोर्डला जोडल्या. 3 विकेट जरूर पहारे संघाचे लॉस झाल्यात, परंतु धावा बनवणं गरजेची गोष्ट आहे या मॅचमध्ये. ओ इथे देखील फटका चांगला आहे. निघून जाय सरळ वाईडिश लॉंग ऑनला भेदून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चांगला फटका माइंडमध्ये केलं होतं फिक्स आणि त्याचमुळे प्रेमने ठोकलाय. कडक सिक्सर आलाय आणि त्याचमुळे स्कोरबोर्डला आता 25. हा रिप्ले पहा. बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि त्यानंतर काऊ कॉर्नरच्या मध्यातनं बॉल सरळ पाठवून दिलाय दर्दी प्रेक्षक राजा वर्गाच्या बटीला. सिक्सर चेक. या षटकानं मात्र धावसंख्या झपकन पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 25. आपण धन्यवाद समालोचन कक्ष. दरम्यान आपण पाहत आहात
भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्लब आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी व 40+ बिग बॅश लीग दरम्यान शुभागमन झालेला आहे वासुदेव भोईर. आपण पाहतोय ब्रँड अँबॅसेडर भूमिक स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे राजेश ठाकरे आणि आत्माराम भोईर कोसले गावचे ज्येष्ठ समाजसेवक. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच सिक्सर जोडला आणि त्याच्यानंतर 25 धावा स्कोरबोर्डला आपण बघू शकतात. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मागील बॉलवरती जे काही झालं ते आपल्याला SK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून दाखवलं जाते. बॉल डीपमध्ये जमिनीला अगदी गुदगुल्या करत निघून गेला होता आणि त्याच्यानंतर ॲक्युरेट फेकी झाली आणि त्यानंतर यष्टांवरती सरळ चेंडू लावला आणि क्लोज एन्काउंटर होत असताना बघू शकतात. बॅटरला बाद होत असताना विकेट क्रमांक 4 चौथा झटका दिलाय. 25 आकडावरती 4 विकेट लॉस होत असताना आपण पाहतात विकेटच्या पटलावरती चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र फलकावरती जोडण्याचं काम देखील केलंय. 26 धावा जोडल्यात. आय थिंक एक सिंगल देखील आली होती तिकडे आणि त्याच्यानंतर 5 चेंडूचा करी 26 वरती 4. धन्यवाद समालोचन कक्ष. दरम्यान शुभागमन झालंय साई बालाजी चॅम्पियन संघाचे संघ मालक सन्माननीय गोविंद मामा ठाकरे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये असलेले नाव आपली हंडी गोविंद मामांची दही हंडी असं स्लोगन आपण पाहतोय आणि तेच व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये असलेलं अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणजेच गोविंद मामा ठाकरे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जोडायचे. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला 26 धावा जोडल्यात आणि आता अंतिमचं षटक असेल आणि ते अंतिमचं षटक कशा पद्धतीने टाकलं जाईल हे ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. यापुढील होणारा सामना मी कुरुस्कर आणि साईबालाजी चॅम्पियन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचा आहे. मी कुरुस्कर संघाचे संघ मालक रुखसाद शेख, प्रकाशजी शेटे, शेटे तात्या आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय मुदस्सर पटेल. साईबालाजी संघाचे चॅम्पियन साईबालाजी चॅम्पियन संघाचे संघनायक आपण सुद्धा नाणेफेकी करता त्वरित यायचं आहे. चला लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण सज्ज करायचंय. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धाबा इझी बनल्या होत्या, त्याच्यानंतर गोलंदाजीचं वर्चस्व या मॅचमध्ये राहिलंय. फायनल टीमेट षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजाने केली आणि आता इकडे स्लॉक अंतिमच्या षटकामध्ये ऑन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना बघू शकतात. जय शेलके दाखल झालेत. गौतम आणि दुसऱ्या बाजूने प्रेम ज्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे. सध्या जर पाहिलं तर प्रेमने 6 चेंडू फेस करत असताना प्रति बॉल 2ची सरासरी मेंटेन करत असताना 12चं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पहिला बॉल बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय, उंच गेलाय. दाउंडी बॉल खेळाडू आहेत आणि त्यानंतर कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 5, 5वा झटका बसतोय. खेळाडू आउट. हा रिप्ले बघू शकतात. बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय, त्याच्यानंतर बॉल उंच गेला होता. ओव्हर दी लॉंग ऑन बॉलला पाठवायचं होतं परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन बनवता आलं नाही बॅटरला तिकडे प्रेमला. आणि त्याच्यानंतर विकेट क्रमांक 4, चौथा विकेट येत असताना बघू शकतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते सध्या. गोलंदाजी मार्कवरने जयच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतोय की सहजतेने फटके मी एक्झिक्यूट करू देणार नाहीये. आणि विकेट क्रमांक 5, 5वा झटका 26 आकडावरती बसतोय. इथून जर पाहिलं ना तर 26 धावा जोडल्यात आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 ते 12 धावा सर जर पाहिलं तर फलकावरती जोडाव्यास लागतील. निश्चितच 10 ते 12 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या त्या ठिकाणी उभारली जाऊ शकते. उर्वरित आता 5 चेंडूमध्ये किती धावा त्या ठिकाणी जमवल्या तर ते पाहायला मिळेल. आतिश नवीन फलंदाज आलेला आहे. की आपल्या संघासाठी आतिशबाजी करतो की काय. आता मात्र चेंडू मात्र बॅटच्या खालच्या कडेला लागून त्या ठिकाणी यांच्या हातात जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू जातोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही आपल्याला थांबलेली पाहायला मिळते.
पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी विकेट गेली होती, गडी बाद झाला होता, मात्र दुसरा चेंडू निर्धाव जातोय. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा जर आल्या तर निश्चितच चांगल्या प्रकारची धावसंख्या त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद समालोचन कक्ष. दरम्यान शुभागमन झालेलं आहे. आपण पाहतोय बासेगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आपण पाहतोय सन्माननीय लाडकं व्यक्तिमत्व नामदेवजी गोरले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपण पाहतोय साई बालाजी चॅम्पियन संघाचे संघ मालक मिलिंदजी बागुल, आपलं देखील हार्दिक स्वागत. शेटे तात्या आपण पाहतोय मंचावरती विराजमान आहेत. थोड्याच वेळात इन ऍक्शन मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो चेक. जयच्या माध्यमातून ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, प्रत्येक गोलंदाजाने बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. बॅट फ्लोपासून दूर चेंडू ठेवले जातात आणि त्याचमुळे जेबी स्पोर्ट पहारे संघ या मॅचमध्ये अडचणीत सापडला गेलाय. 27 धावा स्कोरबोर्डला जोडल्या. 3 चेंडूचा खेळ सध्या जयने कंप्लीट केलाय. त्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट देन पुन्हा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ त्याने समाप्त केलाय आणि त्याच्यानंतर एक विकेट, एक सिंगल धाव. सध्या 3 चेंडूवरती वर्चस्व जय गाजवतोय, परंतु दुसऱ्या बाजूने गौतम या खेळाडूला धावा बनवाव्या लागतील. ओ इथे जडमध्ये होता, पुढ्यात ठेवला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर कनेक्शन नाही बनलं. विकेट येत असताना बघू शकतात बॅटर बाद होतोय गौतम. विकेट क्रमांक 6, 27 ला बसतोय. हा 6वा झटका. बॅटर आऊट. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एनआर बोरपाडा बी संघाच्या वतीनं गोलंदाजी अटॅक करत असताना जय करतोय. एक सिंगल धाव खर्च केली आहे, 2 विकेट त्याने. प्रत्येक गोलंदाजाने जर पाहिलं तर या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतात आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा बॅट फ्लो पासून दूर ठेवतात चेंडू. उजव्या एसटीच्या आणि डाव्या एसटीच्या बाहेर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. यष्टांवरती खूप कमी चेंडू टाकले गेलेत आणि त्याचमुळे यश येतंय. डॉट बॉल आणि विकेटचा रेशो जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये जास्त प्रमाणात दिसतोय आणि त्याचमुळे विकेट येत आहेत. हा देखील बॉल बॅटच्या रडापासून दूर ठेवलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझनला भेदून बॉल चाललाय सरळ बावडीलाच्या पलीकडे. निघून जाईल सरळ सीमा पार. कलात्मक क्लासिक दर्जेदार चौकार 4 आणि या चौकारांना मात्र धावसंख्या झपकन वाढली. धावसंख्या झाली ती 31. आता मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू राहिले. या चेंडू जर एखादा मोठा फटका जर त्या ठिकाणी आला तर पुन्हा एकदा धावसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत येणार बोरपाडा संघाने त्या ठिकाणी केलेली आहे. पहिलं षटक जर आपण म्हटलं तर पहिलं षटक थोडंसं महागडं गेलं, त्यानंतर मात्र दुसरं, तिसरं आणि चौथं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं गोलंदाजाकडनं आणि एक मर्यादित धावसंख्येवर त्या ठिकाणी थांबणं भाग पडलंय ते पहारे संघाला. पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू त्या ठिकाणी मार्गस्थ करतोय तो म्हणजे जय. हा चेंडू पुन्हा एकदा येतोय लॉंगनच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडू अडवला होता. 1 मिनिट धाव घेतली आहे, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतात, मात्र फलंदाज धाव जितत आहे. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या मात्र थांबली जाते. धावसंख्या होती ती 32. धन्यवाद समालोचन कक्ष. पहारे संघातील फलंदाजाने जर डाव संपलेला आहे, गोलंदाजी करताना विकेटची हॅट्रिक घेतली तर डॉक्टर दत्ता सदगीर, श्री साई दत्त मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज संघ आता आपल्याला पाहायला मिळणार आहे जय बजरंग पहारे. त्या संघातील गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक घेतली कोणत्याही गोलंदाजाने तर त्या गोलंदाजाला डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या वतीने 501 रुपयाचा कॅश प्राइज. जाऊया समालोचन कक्षाकडे. चला इथे पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला जर पाहिल्या तर 32 धावा जोडल्यात आणि 33 धावांचं टार्गेट सध्याच्या घडीला मॅचमध्ये समोरच्या संघाच्या विपक्षामध्ये ते सज्ज केलंय. रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघू शकतात आणि भूमी स्पोर्ट आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या वतीनं पाहू शकतात ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि एक दमदार एक नामांकित स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. बर्ड आय व्ह्यू तो देखील बघू शकतात. जर आपण पक्षी असतो तर हे मैदान कसं दिसलं असतं हे SK एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आपल्याला दाखवलं जातं आणि ही क्वालिटी आहे आणि बेस्ट क्वालिटी प्रक्षेपण यूट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून SK एंटरप्राइजेस यांच्या वतीनं दाखवलं जातं आणि या स्पर्धेकरिता या टुर्नामेंटकरिता
का हा चॅनल निवडला गेला आहे याचं जिथं जागतं उदाहरण त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळते आहे. आणि खूप चांगली स्पर्धा आपण बघू शकतात, कारण कुठल्याही स्पर्धा चर्चेमध्ये आणायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तेच वेगळं पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भूमिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे केलं गेलं आहे आणि तेच आपल्याला दाखवलं जात आहे. प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी नाविन्य काहीतरी वेगळं पण आणण्याचं काम सध्याच्या घडीला जर पाहिलं तर SK एंटरप्राइजेस यांच्या वतीनं देखील आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचमुळे या स्पर्धेला चार लागलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. चला प्रत्येकी संघाने वेळ वाचवायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अंतिमचे सामने देखील कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी स्पीडअप देखील करायचं आहे. आता मात्र 24 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे येणार बोरपाडा संघापुढं आणि पहारे संघ त्या ठिकाणी सज्ज होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आता पाहूया सलामीची जोडी त्या ठिकाणी मार्गस्थ करायची आहे बोरपाडा संघाने. आपण मागचा सामना पाहिला, त्याच्यामध्ये एक बोरपाडा संघ त्या ठिकाणी विजय झालाय. बिंदासेने चांगल्या प्रकारची फलंदाजी त्या ठिकाणी केली आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी विजयी पथावर त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. तोच दुसरा त्यांचा बी संघ जो आहे तो आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांची सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानामध्ये येत असताना पहारे संघाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सस्ताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धाब्याचं टार्गेट सध्याच्या घडीला सेट झालंय. JB स्पोर्ट पहारे संघ इथनं डिफेन्स करावायचा असेल तर चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र तुम्हाला आकारावा लागेल. दरम्यान जशी मॅचला सुरुवात होईल टार्गेट 33 धाब्याचं आणि कॉम्बॉक्समध्ये जोडली जातील. व्हॉइस ऑफ झिडके मोनीची पाळी सर. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय पहारे संघाकडनं. एक नवोदित असा गोलंदाज, एक धूर्त असा गोलंदाज म्हणता येईल की ज्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी एक हाती विजय मिळवून देण्यामध्ये यश दिलेला आहे, तो गोलंदाज आतिश. धन्यवाद समालोचन कक्ष. आपण जात आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी विनंती करेन प्रवीणजी शिंदे, व्हॉइस ऑफ मोरनी यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित विनाविलंब जॉईन व्हायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन हजर आहेत, याची आपण नोंद घ्या. नाणेफेक करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित आहेत वासुदेवजी भोईर, राजेश ठाकरे आणि आत्माराम भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण नाणेफेकीच्या कक्षात यावं. आतिश सज्ज होतोय आणि समोर येतो निकेतन आणि नीरज. अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती बोरपाडा संघाकडनं. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतं आतिश. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि हाणामारीचं षटक म्हणता येईल. बघूया या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी जमवल्या. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. चला अपोजिट टीम कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. मी कुडुसकर संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. साई बालाजी, मी फास्ट काही करा. पहारे संघासाठी त्या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी डॉक्टर सदगीर यांच्याकडून त्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी सरळ माझं लॉफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि मिळतोय तो खणखणीत असा चौकार. हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण नाणेफेकी करत आहोत मान्यवरांच्या शुभा असते आणि एक गोड आठवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर BS इज अ कॉल आणि गुड मॉर्निंग आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण संकलन करायचं आहे. तर नाणे हॅलो हॅलो. साई बाळाजी या संघाने जिंकलेला आहे. इट्स अ गेम सुरू आहे. दोन्ही जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक मिळाला तो खणखणीत असा चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा चेंडू बाहेर पडतोय. पंचांचा इशारा त्या ठिकाणी होतोय. दोन्ही हात समांतर केले जातात. एक मिनिटे अवांतर धावा आणि वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 6. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय
सात. टार्गेटचा विचार केला तर 33 धावा फलकावरती जोडायचा आहे. फार मोठं टोटल नाहीये 4 षटकांच्या मॅचच्या इंटेन्शनने पाहिलं गेलं तर. आणि त्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला गोलंदाजी सुरुवातीला चांगली करायची होती, परंतु एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. नीरज आता स्ट्रायकर एंड वरती. आतिश तयार होते गोलंदाजीवरती पुन्हा एकदा. दुसरा बॉल ओवेट केला, अगदी सॉफ्ट हँडलने खेळल्यात कलात्मकतेने. एकदा फलकावरती बनवली आहे, दुसरीचा देखील प्रयत्न आणि फिकीपर्यंत बघा फार जास्त काही नाही केलं. ऑप्शनचा बाहेरचा बॉल होता, हलक्या पद्धतीने खेळल्या आणि 2 धावा बनवल्या. धन्यवाद समालोचन कक्षा. 40 प्लसचे जे नियम आहेत ते नियम फायनल पर्यंत कायम असतील याची नोंद घ्या. प्लेइंग 11 ची लिस्ट तुम्हाला सबमिट करणं बंधनकारक आहे. तुम्ही त्वरित जमा करायची आहे. जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही समालोचन कक्षामधून घेऊन जा. तुमच्याकडे प्लेइंग 11 ची लिस्ट तुम्ही लिखित आणून दिली तरी चालेल. बॉल तयार. ओ क्रॉस बॅटने पुन्हा एकदा बॉलला उडवलाय आणि पाठवलंय सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. चौकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण पाहत आहोत. पहा लेग वरती गेले आणि त्यानंतर क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. त्या फलकावरती धावा 13. चांगला स्टार्ट मिळाला अरुण सर. 33 चा पाठलाग करायचा आणि 13 धावा आहेत. 4 चेंडू मला वाटतं आतापर्यंत 3च चेंडू झाले आणि 3 चेंडू मध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 13 धावा त्या ठिकाणी जमवल्या गेल्या आहेत. चांगल्या प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी म्हणता येईल. ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर आले आणि आता 1 सिंगल आली आहे. निश्चित चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. कुठल्या प्रकारचं दडपण त्या ठिकाणी घेतलं जात नाही. अगदी बिनधास्तपणे त्या ठिकाणी फलंदाजी केली जाते आणि धावा मात्र खोऱ्याने त्या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचली ती 13. पुन्हा एकदा उंचाव मारलाय फटका. हा चेंडू मात्र येतोय. पुन्हा एकदा हवा मात्र थांबलेली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय एक उत्तुंग असा षटकार. आरपार षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता मात्र धावसंख्या झपकन पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. बरोबर. मी म्हणेन की फटक्यामध्ये बघा ताकद तितकी नव्हती, पण टायमिंग चूक पद्धतीने झालेला त्याकरिता तो डिस्टन्स गाठलाय. हवेमध्ये उंचीवर भरपूर गेलेला, परंतु 6 धावा देखील मिळाल्या. 19 धावा. नीरज कमालीची बॅटिंग करतोय. 3 मध्ये 12 धावा त्याने बनवल्यात आणि अटॅकिंग बॅटर आहे नीरज. मिडल ऑर्डर्स मध्ये देखील येऊन बॅटिंग करतो. ओपनिंग पर देखील बॅटिंग करत असतो. 5वा बॉल. चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या वरच्याकडे लागतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि मात्र क्षेत्ररक्षक झपकन चेंडू जातोय. मिळते ती 1च धाव. एका धावेवर मात्र समाधान मानलं होतं. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 20. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. 33 धावांचा पाठलाग चालू होता. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की आतिशला या पॉवर प्ले मध्ये समोरच्या संघावरती दबाव टाकायचा होता, परंतु नाही. बॅटिंग साईड भरपूर चांगली पाहायला मिळाली. 20 धावा. पुन्हा एकदा चेंडू टाकतो. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र थोडीशी बॅटची हलकीशी कड घेतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जाऊन अडवतोय आणि मिळते. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. ती बिनबाद 20. विजयाकरिता राहिले 18 बॉल आणि 18 मध्ये 13 धावांची गरज आहे. सोपं समीकरण त्या ठिकाणी येणार बोरपाडा संघाने त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. पहिलं षटक मात्र चांगल्या प्रकारच्या धावा त्या ठिकाणी जमवल्या गेल्या आणि त्याचा फायदा मात्र संघाला त्या ठिकाणी झालेला आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 13 धावांची गरज मात्र राहिलेली आहे. सोपी झाली मॅच. पहिल्या डावामध्ये बॉलिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. आपण गोलंदाजीचा विचार केला तर यश डोंगरे, निखिल डोंगरे, रोहन माळी आणि जय असे 4 गोलंदाज वापरले आणि 4ही गोलंदाजाने. यश थोडा महाग गेला होता. 11 धावा त्याने, रोहनने 11 दिलेल्या, परंतु निखिल आणि जय या दोघांची गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळाली. हा पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण बॉलिंग चार्ट पाहतोय. यशने 11 दिल्या. निखिल डोंगरेचे विचार केला तर त्याने 4 धावा देत असताना 3 विकेट टिपले होते आणि तिकडेच मॅचला ट्विस्ट पाहायला मिळाले. रोहनने पुन्हा 11 धावा दिल्या. विकेटलेस होते, परंतु जयने पुन्हा एकदा 6 धावा देत असताना 2 विकेट देखील मिळवले. सो एकंदरीत बॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याचा पलटवार करत असताना बॅटिंग नीरजकडनं चांगली झाली आणि पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 20 धावा टोटल बनवल्या. त्यामध्ये इंडिव्हिज्युअलचा विचार केला तर 13 वरती तो खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये त्या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येतोय विराज. पुन्हा एकदा चेंडू राखतोय. हा चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय. सर्व यष्टिकांच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही, पण अजूनही त्या ठिकाणी आता फक्त 17 चेंडू आणि 13 धावांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे.
चेंडू जास्त राहिलेत, आता धावा कमी आहेत. खाली राहिला होता बॉल, अगदी सबमरीन पद्धतीने बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट पासून झाली आहे. अधिक जास्त डॉट बॉल फेकावे लागतील ही मॅच तुम्हाला पुन्हा यायचं असेल तर. पुल केलाय, पाठीमागे फिल्डर आहे, कॅचेटची माग परंतु नाही पोहोचले तिथपर्यंत. एक सिंगल बनेल, दुसरीचा प्रयत्न आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धाव फलक 22. धावसंख्या सरकते पुढे, धावसंख्या होती ती 22. आता मात्र जवळजवळ 16 चेंडू आणि 11 धावांची गरज. चेंडू त्या ठिकाणी आता जास्त आहेत आणि धावा मात्र त्या ठिकाणी कमी राहिलेत. आणि फलंदाज सुद्धा अति शांत त्या ठिकाणी खेळतायत. त्यांना माहिती आहे कुठल्याही प्रकारचे जोरकस फटके मारण्याची गरज नाही. आपण मात्र धावसंख्या जी आहे ती कमी कमी करत आलेलो आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होते तो विराज. हा पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, सरळ चेंडू जातोय तो यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या पुन्हाही त्या ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या ती 22. चांगली लेंथ होती, बरोबर गुड लेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि भरपूर वेगाने बॉल निघून गेलाय. अशा गोलंदाजीची गरज आहे. 15 मध्ये 11 व्यात. समोर समोर खेळायचा, विकेट मिळेल का? धक्का मिळत असताना कॅच कंप्लीट केली आहे. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा JB पारे म्हणतात की आता कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट, कारण की राहिले 14 बॉल, 11ची गरज आहे. पहिला ब्रेक थ्रू आलाय, याचा पाठोपाठ आणखी 1-2 विकेट अरुण सर आले तर निश्चित मॅच बनेल. आता जर 1-2 गडी जर बाद झाले तर निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला त्या ठिकाणी मिळेल. आपण पाहिला की जसा चेंडू टाकला तसा मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी लॉंगांच्या दिशेने आला आणि तो सरळ मात्र झेल घेतला गेला. आणि इथे मात्र एक पहिलं यश त्या ठिकाणी मिळालं ते पहारे संघाला. आणि अशा मॅचेस जेव्हा क्लोज एन्काउंटरला येतात, जेव्हा असा बॉल टू बॉल रन बॉल इक्वेशन येतात, तेव्हा भरपूरदा मॅच फसताना आपण पाहिलाय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण इकडे या स्पर्धेमध्ये 40+ ची देखील अशी मॅच पाहिली. शेवटचा 1 बॉलवरती मॅच गेली होती, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर तिकडे मॅच जिंकली होती बॅटिंग साईडनं. पण आता 14 बॉल 11 या षटकातील हे पुढील 2 बॉल महत्वाचे आहेत. आणि या गोलंदाजाने आता ट्रॅक बनवलाय, सुरुवात केली आहे त्याने. आता मात्र आपल्या संघासाठी यश मिळवून देण्यासाठी यश स्वतः त्या ठिकाणी कर्णधार मैदानामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि समोर आहे तो आतिश, समोर आहे तो विराज. पुन्हा एकदा विराज सज्ज होतो यशसाठी. उंच पुरा असा फलंदाज त्या ठिकाणी यश आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहूया. पुन्हा एकदा विराज चेंडू टाकतोय. आता मात्र त्या ठिकाणी झेल पकडता आला नाही, थोडीशी मिसफिल्ड झालेली आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जातोय, मिळतो तो चौकार. कदाचित हा जर झेल घेतला असता तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळाली. थोडा लेट स्टार्ट केला केवलने तिकडे. केवल होते थोडा लेट स्टार्ट केल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आणि बॅकअपही नव्हता, त्यामुळे 4 धावाही मिळाल्या. राहिल्या 7 धावा आता विजयाकरिता 13 मध्ये. पुन्हा एकदा विराट सज्ज होतोय, समोर आहे तो जय. धन्यवाद समालोचन कक्ष. जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भूमिक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर वासुदेव भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी डॉक्टर दत्ता सर, साई दत्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आज स्वागत आणि सन्मान आपण संपन्न करावा. भूमिक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर वासुदेव भोईर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेश ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजे भोसले यांना आपण आपल्या शुभ हस्ते राजेश ठाकरे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करावा. ज्येष्ठ समाजसेवक कोसले राजेश ठाकरे यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. यानंतर आत्माराम भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी दत्ता सदगीर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आज सन्मान आपण संपन्न करायचा आहे. आत्माराम भोईर कोसले गावचे ज्येष्ठ समाजसेवक. सामना अशा रीतीने संपलेला आहे. समालोचन कक्षाला विनंती आहे
मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्याने गोलंदाजी करत असताना 4 धावा देऊन 3 विकेट टिपले गोलंदाज निखिल इज द मॅन ऑफ द मॅच. विकेट असते तर मिळाले असते कारण आता एक षटकार मधला 10 झाले असते इथे 2 गडी जर असते तर त्याला मिळाले.